हापूस आंब्याच्या दरात घसरण, पावसाचा येलो अलर्ट, पारा 45 अंशाच्या पार, लिंबाच्या दरात तेजी कायम, इस्रोच्या अनोख्या उपग्रहाची कमाल, आले बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ, रत्नागिरीमध्ये आंबा कॅनिंगला सुरुवात, केळी दरामध्ये सुधारणा झालेली दिसून येत आहे. मोसंबीच्या दरामध्ये घसरण झाली आहे. भुईमूग काढणीला सुरुवात झाली आहे. शबरी नॅचरल्स ई-कॉमर्स लॉन्च, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूस आंब्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. सध्या हापूस आंब्याच्या पेटीचा दर 2,500 ते 3,000 गेला आहे, तर स्थानिक बाजारामध्ये आंबा प्रति डझन 800 ते 1200 रुपयांनी विक्री होत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, तापमानाचा पारा 45 अंशाचा पार. राज्यामध्ये किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची हवामान खात्याकडून शक्यता. उन्हाळा सुरू झाला असल्यामुळे लिंबाला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी असल्याने मार्केटमध्ये एका लिंबाचा दर 10 रुपयावर गेला आहे. इस्रोने आकाशातील वीज कोसळण्याच्या घटनांचा अंदाज वर्तवण्यात यश मिळवले आहे. इन्सेट 3D उपग्रहाकडून मिळणाऱ्या डाटामार्फत सुमारे 2 ते 2.5 तास आधी वीज कोसळण्याचा अंदाज वर्तवणे शक्य झाले आहे. आले पिकाच्या दरामध्ये मोठी घट झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी निराशा पसरली आहे. आले बियाणाचा दर कमी जरी असला तरी देखील शेतीमध्ये खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी आले बियाणे खरेदीपासून दूर राहत आहे. रत्नागिरी आंबा उत्पादन कमी असताना देखील डागी आंब्यामुळे कॅनिंग उद्योगाला आता चालना मिळाली आहे. सध्या कॅनिंगसाठी आंब्यांना किलोमागे 60 ते 65 रुपये इतका दर मिळत आहे. केळी दरात सुधारणा झाली असून प्रति क्विंटल 1000 ते 2100 वर सरासरी 1700 रुपयेपर्यंत भाव मिळत आहे. मागील 3 ते 4 दिवसांमध्ये दरामध्ये वाढ झाली असून आवक देखील वाढली आहे. परराज्यामध्ये मोसंबीची आवक वाढल्यामुळे मोसंबीच्या दरामध्ये मोठी घट झाली आहे. मागील महिन्यामध्ये 22 ते 25,000 टन भाव असलेल्या मोसंबीला आता 18,000 रुपये टन असा भाव मिळत आहे. राज्यामध्ये भुईमूग काढणीला सुरुवात झाली आहे. काही भागामध्ये आगाप लागवडीच्या पिकामध्ये काढणी पूर्ण झाल्याची स्थिती आहे. मात्र या महिन्यामध्ये लागवड केलेले भुईमूग पीक अजूनही काढणीवर आलेले नाही. शबरी नॅचरल्स या ई-कॉमर्स ब्रँडच्या माध्यमातून आरोग्यासाठी उपयुक्त अशी आदिवासी बांधवांकडून निर्मित प्रीमियम दर्जाची उत्पादने आता देशात तसेच विदेशात एका क्लिकवर उपलब्ध होणार.